सावंतवाडी नगरपालिकेच्या कारिवडे येथील कचरा डेपोवर पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याची गंभीर दखल घेत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन स्पॉट पंचनामा केला। कचरा डेपोवरील अस्वच्छतेला पालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी संजू परब यांनी केला। पालकमंत्री नितेश राणे यांनी कचरा व्यवस्थापनासाठी शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील किमान 25 एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली। आम्ही सूत्रे हातात घेतल्यानंतर कचरा डेपोवर आलो आहोत, गार्डन मध्ये नाही असा टोला त्यांनी नगराध्यक्षांचे नाव न घेता लगावला। पाहूया। मॅडम हे सगळे आमचे नगरसेवक आले। अजय जरा कामाला गेला म्हणून आला नाही आहे। सगळेजण आले आणि हा डेपो आहे, कचरा डेपो आहे। ह्या कचरा डेपोत पत्रकारांनी नाकाला रुमाल बांधलेले हा जे इथे कामं करतात बघा, त्यांना कोणत्याही सुविधा नाही आहे। तो माणूस ते कोंबडीचं आतड्यांचं साफ करतो, त्याच्या ना रुमाल आहे, तोंडाला नाही काही आहे। अशा परिस्थितीत ही गरीब लोक इथं काम करतात। याचा सगळा कचरा घेऊन येतात, त्यांना कोणत्याही सुविधा नाही आहे। हे हा स्पॉट पंचनामा इथं जागेवरून केलेला आहे। एक आम्ही तुम्हाला पण मी सांगितलं ना कुठे जायचं आहे ते। ही जी जागा आहे ही आता सगळी व्यापलेली आहे। भविष्यात कचरा टाकायला सावंतवाडी शहरात जागा नाही आहे। मी नगराध्यक्ष असताना मी मागणी केली होती, त्याच्यानंतर प्रशासन लागलं। मला नितेश राणे साहेबांना सांगायचं आहे, पालकमंत्री साहेबांना, की आम्हाला कुठेतरी आजूबाजूला पुढच्या 100 वर्षाच्या भविष्यासाठी सावंतवाडी शहराच्या एक कुठेतरी 25 एकरचा प्लॉट सरकारी जागा तुम्ही द्या। त्या गावातल्या लोकांना त्रास होता कामा नये आणि सावंतवाडी शहराला जवळ पडेल अशी आम्हाला एक जागा द्या, ज्या ठिकाणी कचऱ्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होईल। आज जर तुम्ही बघितलं तर ही परिस्थिती आहे। हा कचरा काय करणार? ह्या कचऱ्याला आग घालणार आणि हा सगळा धूर जो आजूबाजूचा जो परिसर आहे, जिथं नागरिक राहतात सावंतवाडीचे, त्यांना त्रास होतो, आरोग्याची समस्या उद्भवत आहे। त्याच्यामुळे आमची मागणी आहे पालकमंत्र्यांकडे, आम्हाला कुठेतरी 25 एकर जागा द्या। आम्ही सर्व टीम पालकमंत्री साहेबांना भेटणार आणि आम्हाला खात्री आहे, 100% खात्री आहे की नितेश राणे साहेब आम्हाला 100% आमची मागणी मान्य करतील आणि सावंतवाडी शहराच्या विकासात निश्चितपणे हातभार लावतील। आणि त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे दीपकभाई केसरकर आहेत, त्यांनासुद्धा आम्ही ह्या गोष्टी सांगू आणि त्यांच्याकडनंसुद्धा जेवढे प्रयत्न होतील त्यांच्याकडनं आम्ही करून घेऊ असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे। मला फक्त हे दाखवलेलं आहे, हे सावंतवाडीचं सौंदर्य आहे का? हे कुठेतरी लांब गेलं पाहिजे सावंतवाडी शहरापासून आणि ज्या गावात जाईल किंवा जिथं जाईल तिकडच्या लोकांना सुद्धा त्रास होता कामा नये याची सुद्धा तजवीज करावी लागेल आणि ती तजवीज झाल्यानंतरच इकडचा कचरा बाहेर हलवला पाहिजे। कारण ग्रामीण भागात राहणारी लोकंसुद्धा आमचीच आहेत, तर अशी जागा निवडली पाहिजे जेणेकरून कोणालाच त्या धुराचा किंवा आणि त्रास होता कामा नये। हे तुला दाखवली ही जागा सगळे व्याप्त झालेली आहे, ढिगावर ढीग चढवत आहेत। आज तुम्ही बघितलं ते आकडे आहेत, ते बघा, हे बघा, ह्या सगळे कावळे जमले, ह्या सगळ्या कोंबड्यांचे आतडे आहेत। ह्याचं काय प्रोसेस काय याची? ते इथे आणून टाकतात, काय प्रोसेसच होत नाही आहे। वेंगुर्ला जाऊन बघा, ठेवलं कसं ह्या ज्या गोष्टी संपल्या आहेत ना, ह्या गोष्टी लगेच बाहेर गेल्या पाहिजे, असाही ठेवलं पाहिजे। प्लास्टिक आहे त्याने निहाल जो प्लास्टिक निहाल बाकी हो बाकी आता चालू आहे।